तर नमस्कार मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील जेवढे पण दिव्यांग असेल, भंडारा जिल्ह्यातील म्हणत आहे, जेवढे पण दिव्यांग असेल त्यांनी ग्रामपंचायत किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिका यामध्ये दिव्यांगाची नोंद करणे अनिवार्य आहे। तर आपण आज बघत आहे भंडारा जिल्हा परिषदमध्ये जे पण समाज कल्याणमध्ये योजना निघतात त्या जिल्हा परिषद आणि समाज कल्याण एकच असतात, पण ते योजना निघतात आणि त्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन असणं हे खूप गरजेचं आहे। तर ते रजिस्ट्रेशन कसं करावं आणि कुठं करावं हे बऱ्याचदा कोणत्या दिव्यांगांना माहीत नसतं। तर त्यांनी सर्व काही ऑनलाईन केलं आहे। भंडारा जिल्ह्यातील आपल्याला पहिले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ते रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि ते रजिस्टर केल्याने आपल्याला फायदा काय होणार हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करू। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, पहिले तुम्हाला या साईटवर यायचं आहे। या साईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। इथं आल्यानंतर सर्वात पहिले जिल्हा परिषद भंडारा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं थोडं वर जायचं तर तुम्ही इथं बघू शकता नवीन नोंदणी दिव्यांग लॉग इन। आता आपण जर दिव्यांग आहे आणि आपण जर नोंदणी केलीच नाही तर आपल्याला सर्वात पहिले नवीन नोंदणी करावी लागेल। तर आपण इथं क्लिक करायचं आहे नवीन नोंदणीवर। त्या पहिले आणखी पण इथं बघून घ्या, सर्व आपल्याला इथं सांगितलं आहे। समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा, नैसर्गिकरित्या किंवा अपघाताने दिव्यांग आलेल्या समाजातील दिव्यांग व्यक्तींना त्यांचे हक्क प्राप्त करून देणे आणि त्यांच्यासाठी जाहीर केलेल्या योजनांचे त्यांना पूर्ण लाभ मिळवून देणे यासाठी शासन नेहमी आग्रही असते। या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्नाची आवश्यकता आहे। दिव्यांग व्यक्तीसाठी विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा परिषद चंद्रपूर मार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम मार्फत दिव्यांग सांगती राबवणे निश्चित झाले आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी तपासणी करून त्यांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र देणे, इथं काही सर्व काही आपल्याला सांगितलं आहे। तर आपण मेन गोष्ट म्हणजे दिव्यांग आहे आणि दिव्यांगाची नोंदणी करणं हे खूप गरजेचं आहे। तर सर्वात पहिले नवीन नोंदणी इथं क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा फॉर्म ओपन होणार आहे। तर इथं सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे ते पण बघून घ्या। आपण नोंदणी करताना जो आधार कार्ड नंबर पासवर्ड दिलेला आहे तोच इथे भरावा। स्कॅन केलेला फोटो लागणार आहे, दिव्यांगाचं प्रमाणपत्र, दिव्यांग जात प्रमाणपत्र, वयाचा पुरावा। नोंदणी करण्यासाठी वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावी। स्कॅन केलेली कागदपत्रे JPG फॉर्मॅट किंवा PDF मध्ये असावी। त्यांची साईज 300 KB पेक्षा कमी असावी, 300 KB पेक्षा कमी असावी। तुम्ही जर पासवर्ड विचारला असेल, पहिले रजिस्ट्रेशन केलं असेल तर इथं क्लिक करावा। आधार नंबर हा इंग्लिशमध्येच असावा। जो दिव्यांग त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांनी इथं क्लिक करावं। तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्यांनी इथं क्लिक करावं 5 नंबर, आणि ज्या दिव्यांगाकडे दिव्यांग सर्टिफिकेट नाही त्यांनी 6 नंबरवर क्लिक करावं। तर सर्वात पहिले आपण इथं आलेलो आहे। तर इथे सर्वात पहिले आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे, जे पण नाव असेल। त्यानंतर वडिलांचे नाव टाकायचे आहे। त्यानंतर आपण थोडं वर जायचं, इथं आपला आडनाव टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं मित्रांनो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, जो पण आपला आधार कार्ड नंबर असेल। त्यानंतर जन्मतारीख आणि एक नवीन पासवर्ड तुम्हाला करावा लागेल। त्यानंतर सबमिट झाल्यानंतर तुमची एक स्टेप पूर्ण होऊन जाणार।